नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आरोग्य विभागामध्ये 1540 पदांची जी आहे ना तर ती जाहिरात आलेली आहे ना. आजच्या या व्हिडिओमध्ये ही 1540 पदं कुठली आहेत, याच्यासाठी जे आता ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे तर त्याच्यासाठी कसं ॲप्लिकेशन करायचं सगळी माहिती स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये असणार आहे. आणि व्हिडिओच्या अगोदरच तुम्हाला मी सांगू इच्छितो की ही ती भरती नाही आहे जी आपण सर्वसामान्य जे एज्युकेशन झालेले आहेत मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचं त्यांच्यासाठी आहे. ही भरती जी आहे तर ती फक्त MBBS डॉक्टरसाठी आहे. सो with that information keep in mind, let me start the video. Okay, so this is the official notification or GR whatever you may call it. ही जी आहे तर ही 12/2/2026 ची जाहिरात आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड ऑनलाईन अलॉटमेंट फॉर द ट्युटर्स ज्युनियर रेसिडेंट पोस्ट इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. जेवढे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तर तिथं शिक्षक आणि जे रेसिडेंट पोस्ट जे आहेत ज्युनियर रेसिडेंट टीचर्स आहेत ट्युटर्स आहे तर त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे. 11 महिन्याचा हा करार आहे. यासाठी 80,000 रुपये जे आहे तर ती पगार आहे ना. आता या जाहिरातीसाठी जे आहे तर ती तारीख आहे 16/2/2026 पासून ते 23/2/2026 पर्यंत जे आहे तर ती तुम्ही अर्ज करू शकता. ठीक आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फक्त भरायचे आहे. या पदासाठी कसलीही परीक्षा होणार नाही आहे, कसलीही म्हणजे तुमचं काहीही होणार नाही आहे. तरी पण तुम्हाला ऑनलाईन एका पोर्टलद्वारे जे आहे तर ते तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. त्याची फीस जी आहे तर ती 1,000 रुपये आहे. ठीक आहे. 24ला जे आहे तर ते डिक्लेरेशन ऑफ मेरिट लिस्ट लागणार आहे. तुमचं MBBS किंवा MS असेल तर आणि तरच तुम्ही जे आहे तर त्या ट्युटरसाठी करू शकता. ज्युनियर जे आहेत तर त्यांच्यासाठी MSची किंवा याची गरज नाही. ॲटलिस्ट तुमचं MBBS असायला पाहिजे आणि मेरिटनुसार जे आहे ना तर ते तुम्हाला जागा लागणार आहे. जसं आपलं सीट अलॉटमेंट होतं त्याच पद्धतीने जे आहे तर ते होणार आहे. म्हणजे जर तुम्हाला असं वाटतं की आपलं मेरिट थोडंसं कमी आहे तर पुणे मुंबई किंवा तुमच्या डिझायर्ड ठिकाणी तुम्ही अप्लाय न करता थोडंसं रुरल किंवा तुमच्या हिशोबानं जे गणितं तुम्हाला व्यवस्थित वाटतील त्या ठिकाणी अप्लाय केलेलं तुम्हाला बरं राहील ना. याची जी अंतिम तारीख आहे डिक्लेरेशन ऑफ मेरिट लिस्ट जी आहे तर ती 24/2 ला होईल. 25/2 ते 27/2 जे आहे तर ते ऑनलाईन प्रेफरन्सेस तुम्हाला द्यायचे आहे की कुठे कुठे प्रेफरन्स द्यायचे आहे तुमच्या मेरिटच्या नुसार आणि तुमच्या याच्यानुसार. नंतर मग डिक्लेरेशन ऑफ अलॉटमेंट ऑफ ट्युटर्स टू रेसिडेंट्स पोस्ट जे आहे तर ते 4/3 म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये 4 तारखेला जे आहे तर ते तुम्हाला अलॉटमेंट मिळणार आहे ना. आता याच्यासाठी क्रायटेरिया काय काय आहे बघा. ट्युटरच्या ज्या जागा आहेत या ट्युटरच्या जागा ज्या आहेत तर त्या किती आहे 1100 आहेत. 80,000 रुपये जे आहेत तर ती फिक्स सॅलरी आहे. देन ज्युनियर रेसिडेंट आहे 440 आहेत. 79,173 आहे. टोटल अशा 1540 जागा आहे. यांच्यासाठी मिनिमम तुमचं क्वालिफिकेशन जे आहे ना मिनिमम क्वालिफिकेशन तुमची MBBS डिग्री असायला पाहिजे आणि तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे तर ते देखील असायला पाहिजे. 70 वर्षाच्या खाली तुमचं असायला पाहिजे. जर तुम्ही ट्युटरसाठी अप्लाय करत असाल स्पेसिफिकली तुमचं जर समजा MS असेल वरचं जे असतं ते शिक्षण तर ते तुम्हाला ट्युटरसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. नंतर तुमचं डिग्री सर्टिफिकेट वगैरे जे आहे तर ते लागणार आहे. मार्कशीट लागणार आहे. इंटर्नशिप कंप्लीट असायला पाहिजे. तुमचं MD MS DM जर झालेलं असेल तर ते देखील लागणार आहे. व्हॅलिड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागणार आहे. इश्यूड फोटो आधार कार्ड कॉपी वगैरे हे लागणार आहे. ठीक आहे. नंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलेअर सर्व्हिसमॅन वगैरे जे असेल तर ते देखील तुम्हाला करण्यामध्ये थोडंफार रिझर्वेशन जे आहे तर ते देखील दिसायला मिळेल तुम्हाला. आता यामध्ये जी फीस आहे तर ती ओपनसाठी 1,000 आहे आणि रिझर्व कॅटेगरी आहे तर त्यांच्यासाठी 900 रुपये अशी फीस आहे ना. आता यामध्ये मेरिट लिस्टनुसारच जे आहे तर ते तुमचं ॲप्लिकेशन जे आहे तर ते पुढे जे आहे तर ते सॉर्ट आउट होईल. मेरिट लिस्टनुसारच तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे प्रेफरन्सेस द्यायचे आहे तर ते तुमच्या हिशोबाने तुमच्या मेरिटच्या हिशोबाने तुम्हाला द्यायचं आहे. ऑनलाईन प्रोसेस जी आहे तर ती सिलेक्शन आहे तुमची ज्या मेरिट लिस्ट आणि प्रेफरन्स वरतीच होणार आहे. म्हणजे जर तुम्हाला मार्क्स कमी असतील आणि तुम्ही चांगल्या जर ठिकाणी जर अप्लाय केलं प्रेफरन्स जर नसेल तर तुम्हाला तिथे कदाचित लागेल न लागेल तो भाग वेगळा राहिला. पण जर तुमच्यापेक्षा कमी मार्क आणि त्यांनी जर प्रेफरन्स जर योग्य ठिकाणी दिले असतील तर त्यांना तो जो आहे तर तो चांगला म्हणजे एक चांगला चान्स लागू शकतो. ना MBBS ज्यांच्या विद्यार्थ्यांचं म्हणजे कंप्लीट असेल ना त्या विद्यार्थ्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. प्रशासकीय कारभार जे आहे प्रशासकीय यंत्रणेसोबत साईड बाय साईड काम करायला मिळणं अर्ली डेजमध्ये हा तुम्हाला एक खूप मोठा प्लस पॉईंट जो आहे तर राहू शकतो. अँड ॲज युज्युअल असं जसे सगळे डॉक्टर्स जे आहेत तर ते प्रॅक्टिस तिथं करतातच आणि देन आपलं स्वतःचं क्लिनिक वगैरे आहे किंवा हॉस्पिटल आहे तर ते करतातच. साईड बाय साईड तुम्ही तुमचं तेही करू शकता. बाकी कसं तुमचं करायला पाहिजे हे मला नाही वाटत की एखाद्या शिक्षकाने तुम्हाला ऑनलाईन सांगायला पाहिजे. आशा करतो व्हिडिओ जो आहे तर तो तुम्हाला थोडासा व्हॅल्युएबल वाटला असेल.
If you like the video, hit that like button, subscribe button. If you want to ask me anything, just put it into the comments, and I'll be more than happy to help you. So this is all for this video. I'll see you soon in the next video. Till then, Ram Ram.